2 बस 3 बस IPL बेटिंग प्रकरणात भाजप नगरसेवकांसह 9 जण पोलिसांच्या जाळ्यात, 59 लाखाचा मुद्देमाल जप्त. अण्णा कवाचा दात घासतो यास? अरे दातांसाठी भारी असलेलं तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणलंय आणि दंतप्रभा टूथपेस्ट बी आणल्या. त्यात असलेल्या बकुळ, तुंबरू, माजूफळ अशा औषधी दात आणि हिरड्याच नाही तर समद्या जबड्याचं रक्षण करतात. हलणं, किडणं, पडणं एकदम बंद. व्यसनाचं काळं पिवळं डाग बी घालवत्यात. म्हणजे किंमत कमी आणि गुण नामी. म्या बी आणतो बघ. तोडकर संजीवनीचे दंतप्रभा दंतमंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट सर्वत्र उपलब्ध. इचलकरंजी शहरात IPL बेटिंग रॅकेटवर अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत आमदारांचे समर्थक भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार याच्यासह तब्बल 9 जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये तब्बल 59 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अमेय विलास बडवे, गणेश प्रकाश पाटील, अभिजित विलास बडवे, उत्तमसिंह बग्गा, याकूब मुजावर आणि रिषभ पाटील या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक दिवसांपासून बेटिंग रॅकेटवर पोलिसांचे लक्ष होते. सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. दरम्यान पोलिसांकडून संशयितांच्या आर्थिक व्यवहारांची तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी सुरू असतानाच यामध्ये आमदार राहुल आवाडे यांचा निकटवर्तीय तथा भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार याच्यासह सचिन हलकापुरे, मनीष सागावकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून IPL बेटिंग प्रकरणात आता आणखी 3 संशयितांची भर पडली आहे. या प्रकरणात आता नगरसेवक नितेश पवार यांना ताब्यात घेतल्यानंतर अटकेतील आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे. नगरसेवक नितेश पवार यांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. ही माहिती समजता शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू ठेवली. न्यायालयाने संशयित आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.